ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। एकीकडे आपल्या मागण्यांसाठी शेतकरी एकवटले तर दुसरीकडे केंद्र सरकारमधले मंत्री आणि शेतकरी नेते यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। जवळपास 4 तासापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेल्या बैठक अजूनही सुरू आहे। सरकारने आपला निर्णय द्यावा अन्यथा बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा आता शेतकऱ्यांनी दिलाय। जवळपास 4 तास उलटून गेलेले आहेत आणि शेतकरी नेते आणि त्यासोबतच सरकारचे प्रतिनिधी मंत्रीगण यांच्या संदर्भात चर्चा सुरू आहे। 5व्या टप्प्यातली बैठक आहे आणि आता त्यामुळे शेतकरी नेते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात। निर्णय द्या अन्यथा बैठकीवर बहिष्कार घालू असं शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलंय। ताजी अपडेट घेऊया, प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, 4 तास उलटून गेलेले आहेत, नेमकं काय घडतंय बैठकीमध्ये, काय अपडेट्स आहेत? अश्विन, जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे त्याच्यानंतरची ही तिसरी बैठक आहे आणि आता 4 तास झालेले आहेत। खरं तर यावेळी शेतकऱ्यांनी अतिशय आर की पार लढाई अशा पद्धतीचाच पवित्रा घेऊन ते बैठकीमध्ये गेलेले आहेत। सुरुवातीला 9 पॉइंट्सवरती डिस्कशन झालं, त्याचे प्रश्नोत्तर अगदी म्हणजे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये की शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत आणि त्याला सरकारचं नेमकं काय उत्तर आहे हे त्यांनी रिटर्न स्वरूपात दिलं। आता जो पेच फसलेला आहे तो याच मुद्द्यावरती की सरकार आता असं म्हणतं की या कायद्यामध्ये आम्ही काही बदल करायला तयार आहोत, मात्र ज्या शेतकरी संघटना आहेत त्या आक्रमक आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला बदल नको, तर हे कायदे जे आहेत ते मागे घ्या। आणि आता या क्षणाला जी आपल्याला मीटिंग मधली इंटरनल माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार सध्या मीटिंगमध्ये शेतकरी नेत्यांनी चर्चाच करणं बंद केलेलं आहे, कारण त्यांचं म्हणणं हे आहे की सरकार आम्हाला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगतंय। सरकार म्हणतंय की चर्चा करा, पण ज्या गोष्टी चर्चा करायच्या आहेत त्या आम्ही ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत। गेल्या 2-3 महिन्यापासून याच गोष्टी आम्ही चर्चा करतोय आणि त्याच्यामुळे आता पुन्हा चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाहीये। त्यामुळे आता हा डेडलॉक जो आहे तो नेमका कशा पद्धतीनं मिटणार, कारण पंतप्रधानांनी सुद्धा स्वतः लक्ष घातलेलं होतं, मीटिंग केलेली होती आणि त्यामुळं जे सरकार सुरुवातीला म्हणजे जी पहिली बैठक झाली त्यावेळी अगदी 1 दिवस आधी, बैठक सुरू होण्याच्या आधी पंतप्रधानांनी स्वतः विधान केलेलं होतं की जे सगळे शेतकरी आहेत त्यांना भ्रमित केलं जातंय, त्यांना भडकवलं जातंय आणि त्याच्यानंतर बैठक सुरू झाली होती। सरकार त्याच्यानंतर आता खूप लवचिक झालेलं आहे, मात्र तरी देखील तोडगा नेमका काय निघणार, कारण जोपर्यंत कायदे मागे घेत नाही, विशेष अधिवेशन बोलावत नाही, तोपर्यंत माघार नाही अशी आतापर्यंतची तरी शेतकरी संघटनांची भूमिका आहे। आणि विज्ञान भवनातला हा माहोल सुद्धा मी तुला थोडक्यात दाखवतो। या विज्ञान भवनामध्ये अशा पद्धतीनं ही बैठक जी आहे ती सुरू आहे गेल्या 4 तासांपासून आणि बाहेर मीडियाची पूर्ण गर्दी आहे, म्हणजे नॅशनल, इंटरनॅशनल, पंजाबी मीडिया इथं मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय आणि जे सुरक्षा बलाचे जे जवान आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत। हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। उपराष्ट्रपतींचं निवासस्थान या ठिकाणी जवळच आहे आणि तिथून शेजारी असलेल्या या विज्ञान भवनामध्ये ही मीटिंग सुरू आहे। सगळ्यांना उत्सुकता आहे की या चर्चेतून नेमका तोडगा काय निघतोय, कारण जो तोडगा निघेल त्याच्यावरच आंदोलनाची पुढची दिशा असणार आहे। 3 सीमांच्या वरती शेतकरी ठाण मांडून आहेत। जर चर्चा फिसकटली तर दिल्लीकरांचं सुद्धा टेन्शन वाढू शकतं, कारण इतक्या अनेक वर्षामध्ये अशा पद्धतीचं अभूतपूर्व आंदोलन दिल्लीनं, देशाच्या राजधानीनं पाहिलेलं नाहीये आणि त्यामुळे ते कशा वळणानं जातं, सामोपचारानं मिटतं की उग्र होतं, याचं उत्तर या बैठकीतून मिळणार आहे। प्रशांत, या बैठकीकडे तू बारकाईने लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।